नमस्कार. जवळपास 7:15 वाजल्यापासून आपण लाईनीमध्ये आहोत आणि ही सोनप्रयाग पार्किंगपासून ही लाईन आहे. ही अशी ही लाईन चालली आहे हळूहळू. पुढे सीतापूर पार्किंग आहे. सीतापूर पार्किंगपर्यंत लाईन आहे. कित्येक लोक उत्कंठा सगळ्यांना आहे श्री केदारनाथ बाबा यांचं दर्शन करण्यासाठी. ही मंदाकिनी नदी जी 2013ला प्रलय घेऊन आली होती, ही मंदाकिनी नदी खळखळ खळखळ तुम्हाला आवाज येत असेल. ही अशीच पुढे जाऊन रुद्रप्रयाग संगम होतो. जेव्हा ती अलकनंदा नदी बरोबर सामावली जाते तिथे त्यांचं संगम होतो. आणि आम्ही प्रतीक्षेत आहोत. कधी एकदा वरती सुरू होते आमची लाईन, जायला सुरू होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केदारनाथ बाबाचं परत एकदा दर्शन होणार आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. चौथ्यांदा दर्शन होणार आहे ज्योतिर्लिंगचं. मी माझ्या आयुष्यामध्ये सगळ्यात जास्त ज्योतिर्लिंगचं दर्शन घेतलं ते श्री केदारनाथ बाबांचं. पहिल्यांदा आलो फॅमिलीबरोबर आणि मित्रांच्या फॅमिलीबरोबर. तेव्हापासून जे कामाला सुरुवात केली ती अजूनपर्यंत आहे आणि खूप आनंद येतो. केदारनाथ धाम येथे काम करण्याचा आनंदच काही और असतो. जेव्हा एखादी बुकिंग येते, ग्रुप टूर निघते, मी प्रत्येक वर्षी आता 4 धाम करण्याचा चंग बांधला आहे. आपले 6-7 ग्रुप टूर निघतात प्रत्येक वर्षी आणि एका ग्रुपमधून कायम 4 धामचं दर्शनाला मी जाणार असं ठरवलं आहे. सो यमुनोत्री धाम, गंगोत्री धाम हे 2 दर्शन झालेले आहेत. आज केदारनाथ धाम 26 सप्टेंबर 2026 आहे आणि आज केदारनाथ धाम बाबाचं दर्शन आम्ही करणार आहोत. धन्यवाद. हर हर महादेव. जय श्री केदार. हे पहा.